सो आता आम्ही इथून चाललोय. हे बीच आहे इथे समोर, इथे जाण्यासाठी. आणि इथून आम्ही बीचवरनंच समोर तिकडे रिक्षा मिळणार आहे आपल्याला. इकडे जाई व्हॉलीबॉल वगैरे खेळण्यासाठी बनवलं आहे. आणि बॅक टू मुंबई आम्ही चाललो आहे. मस्त होतं हे. इथे पण आहे कॉटेजेस जे अगदी व्ह्यू त्यांचा गॅलरीमधनंच डायरेक्ट बीच दिसतं, असे पण आहेत. हे तुम्ही बघू शकता, इथे घेऊ शकता. सो इथे मस्त वाटतंय, शांत. अजून एक दिवस आम्ही थांबलो असतो तर तरी पण ते कमीच वाटलं असतं. काही आहे सी. चालेल, तर आता मी चाललो आहे मिरॅकीच्या इथे. हे मिरॅकी आहे आणि इथे रिक्षा मिळते, म्हणजे इथे रिक्षा येऊ शकते. सरवट आहे. सो इथे त्याला बोलवलं आहे, 10 मिनटं देणार बोललं आहे. सो इकडून रिक्षा पकडून आम्ही जाणार आहोत गोकर्ण स्टेशन. आणि गोकर्ण स्टेशनवरनं ट्रेन गोव्याला. आणि गोव्यावरनं मग बघू बाय बस मिळाली तर बाय बस जाणार, किंवा जर ट्रेन असेल अवेलेबल, संध्याकाळची ट्रेन आहे सो मग ट्रेनने जाणार, असं आहे प्लॅन. हे बीच आहे, हे पण मस्त आहे बीच. ओम बीच किंवा कुठल्या बीचला तुम्ही जर जाता तर तिथे लोकांची जास्त वर्दळ असते, त्यापेक्षा हे बीच छान आहे, निवांत आहे. सो इथे पण तुम्ही येऊ शकता. चलो. सो आता आम्ही गोकर्ण स्टेशनला आलेलो, तर आम्हाला ट्रेन मिस झाली. ती 10:30ची ट्रेन होती आणि रिक्षा आमची अर्धा तास ट्रॅफिकमध्येच अडकलेली. त्याच्यामुळे आता आम्ही चाललो कारवार स्टेशनला. ह्या सर्कलवरनं ते म्हणतात की मिळू शकते आम्हाला बस गोव्याला जाण्यासाठी. सो आमच्याकडे एक ऑप्शन आहे की कारवारला जायचं, तिथे थांबायचं आणि संध्याकाळी 6 वाजता ट्रेन आहे. किंवा सेकंड ऑप्शन आहे की इथून बस पकडायची, कदंबा गोव्याला जायचं आणि पंजिमवरनं किंवा सिविमवरनं डायरेक्ट आपण जाऊ शकतो. सो आम्ही चूज करतो की गोव्यालाच जायचं, कारण तिकडे लँग्वेजचा पण प्रॉब्लेम होणार नाही आपल्याला. आणि तिथून मुंबईला मुंबईला जाण्यासाठी इझी आहे. बेटर ऑप्शन आहे की गोव्यालाच जाऊ आपण. आता आम्ही निघतोय चालत इथे जवळ आहे. रिक्षा बघितले तिथे, पण रिक्षावाले नव्हते, रिक्षात लावले आहेत फक्त. आम्ही इथून जाणार ह्या सर्कलवरला. 2 जण अजून होते आमच्यासारखे, जे पकडणार होते बस, रिक्षासाठी थांबले होते, ते पण पुढे गेले. इथून आम्ही आता पकडणार आहोत बस गोव्यासाठी, सेविंगसाठी. लेट्स गो. तर आता आम्ही आलो आहे कारवार स्टेशनला जाण्यासाठी. गोकर्ण या साईडला आहे, कुर्ले बीच आणि गोकर्ण वगैरे. आणि इथे एक हायवे आहे, नॅशनल हायवे 66, तिथे आलं आहे. इथून आम्ही बाईकने जायचो मोस्टली, भरपूर वेळा. इथून खूप वेळा गेलो आहे जेव्हा आम्ही येणार किंवा कुठं जायचो त्यावेळी. सो आता आम्ही इथून बस पकडणार आहोत कारवारसाठी. आणि कारवारवरनं मग गोव्याला जाण्यासाठी बस पकडणार, किंवा ट्रेन वगैरे ऑप्शन असेल तर तिथून जाणार. आता मी बस पकडली कारवारला जाण्यासाठी. इथून तुम्हाला कारवारला जाण्यासाठी बसेस मिळतात गोकर्णमधून. NH66 हायवेमधनं पकडली बस. आणि कारवारवरनं आम्हाला कदंबा किंवा दुसऱ्या बसेस आहेत ज्या की डायरेक्ट तुम्हाला गोव्याला पोचवू शकतात. गोव्यावरनं मुंबईला किंवा पुण्याला जाण्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत. सो कारवारवरनं पण खूप बसेस अवेलेबल आहेत तुम्ही कुठेही जायचं असल्यास. कारवार मेन सिटी आहे इथली. सो त्यामुळे जर तुम्ही गोकर्णला येतात तर तुम्हाला कारवार हा ऑप्शन आहे, जिथे तुम्हाला बसेस भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. आणि ट्रेन आमची होती 6 वाजता, पण ती खूप लेट झाली असते, त्यामुळे आम्ही बसनं जायचं हे सेफ ऑप्शन सिलेक्ट केला. आणि बसने आम्ही ट्रॅव्हल करत कारवारपर्यंत पोचणार होता. आवाज काय जाता? आम्हाला बोर्ड वाचायला येत नव्हते, त्याच्यामुळे आम्ही
रिक्षावाल्यांना विचारत होतो. तिथे जे स्टॉपला थांबले होते त्यांना विचारत होतो की ही कुठली गाडी आहे, कारण बोर्ड पूर्ण त्यांच्या लँग्वेजमध्ये होते, इंग्लिशमध्ये पण नव्हते. सो गाडीचा बोर्डच वाचायला येत नाही ते, कारण त्यांच्या लँग्वेजमध्ये असतं. मराठी तर नाहीच, पण इंग्लिशमध्ये पण नसतात. सो त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत होता. तर आम्ही पहिले एक अंकल होते त्यांना विचारलं, तर ते बोलले हा ही अंकोला जाणारी होती बस. त्या बसमध्ये ते चढल्यानं ते गेले. माझं तिथे कोणच नव्हतं विचारायला. आम्ही एका रिक्षावाल्याला विचारलं आणि त्याने आम्हाला सांगितलं की त्याने पण बोर्ड वाचला आणि सांगितलं की जायगा कारवार जायगा असं सांगितलं. तर एक दोन शब्द पण पुरेसे असतात. आम्हाला काय नाही येत लँग्वेज इकडची, सो मी त्याचं बर्डन नाही घेत. आम्ही इंग्लिश किंवा हिंदीमध्ये बोललो. आता अंकोला स्टेशन आलं आहे आणि ऑलमोस्ट फुल गाडी झाली. इकडे गर्दी आहे आता हे लोक चढणार. सो आता आम्ही कारवारवरनं बस पकडली आणि कारवारवरनं बस पकडून आता आम्ही चाललो कुठं चाललो आहे मडगावला. आणि मडगाव एक्सप्रेस पकडणार ट्रेन, किंवा पंजिमला जाऊन केव्हीमवरनं, म्हणजे पंजिमवरनं केव्हीमला जायला, केव्हीमवरनं ती ट्रेन पकडणार. दोनापैकी एक काहीतरी ऑप्शन करणार आहोत पुढचा, आणि मुंबई. सो अशी होईल बस. कदंब बस पकडली जे की जाता आता मडगावला डायरेक्ट कारवार टू मडगाव. तर आता मी पोचलो आहे मडगाव स्टेशनला. मागच्या साईडला एक ज्या बसेस आहेत कदंब बसेस होत्या, की आता आम्ही आलो आहे. ती बस होती कारवारवरनं मडगावपर्यंतची. सो आता मडगावला पोहोचून इथे आम्ही खाऊन वगैरे आम्ही निघणार आहोत पुन्हा रेल्वे स्टेशनसाठी. आता आम्ही ती थाळी मागवली, प्रॉन्स थाळी. त्याच्यामध्ये राईस आहेत, प्रॉन्स आहेत, भाजी आहे कोबीची, हे पण सुकट आहे, हे कोकम सरबतसारखं आहे, शिरा आहे, फिश करी आहे आणि बटाट्याची भाजी आणि ते लोणचं आणि हे दिलं खायला. हे मडगाव रेल्वे स्टेशन. इकडे रिक्षा वगैरे लागतात. इकडे रेल्वे स्टेशन. आणि आता मी चाललो आहे रेल्वे स्टेशनला. इथून एंट्री पुढून आहे हा मेन रोड. आता आम्ही जिथून आलो तो आहे मागे, आणि इकडे ह्या साईडला मेन रोड आहे. आणि इकडून ट्रेन पकडण्यासाठी आम्हाला ब्रिज चढून क्रॉस करून जायला लागेल. ते हॉटेल आहे. सो ब्रिज या साईडला बंद आहे. तिकडून जाऊ. ओके, त्या झाडाच्या इकडनं एंट्री आहे. संध्याकाळची 7 वाजताची ट्रेन आहे ही मडगाववरनं, म्हणजे की आम्ही 4 वाजता पोहोचलो. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून ही ट्रेन पकडली. तो हा डब्बा आहे. गर्दी नाही इकडे. आणि इकडे दाखवतो. आता तुम्हाला आता मी माझी सीट दाखवतो. ही आहे माझी सीट इकडे लास्ट. तुला वाश करून